गणेश, माझ्याशी नीट वागायचं, का? नीट बोलायचं, का? उगाच काहीतरी बोलायचं नाही. का? का म्हणजे मी आहे, तुला 9 महिने वाढवले. अधिकार कोण दिला तुला माझा आई व्हायचा? ओ माय कोणी दिलं? गॉड. कोण दिला? एक तर मला न विचारता 9 महिने ठेवलंस, वाढवलंस. मला विचारलं तू? मी गेलो असतो का नाही अंबानीच्या घरी, चांगल्या पण राहिलो असतो इकडे मस्तपैकी. तुझ्यामुळे इकडे राहावं लागतंय मला. होय, हो. आप्पांना विचार. तो काय म्हणतोय? उत्तर मागतोय, उत्तर मागा. हा, त्यांना ऐश्वर्या भेट होती ओ तुझ्यामुळं. माय आली नशिबात गॉड. दोघांच्याकडे. काय तोंड माहित? बघा. ऐश्वर्या राय हा. मग आराध्या बच्चनच्या जागी मी जन्माला आलो असतो. वैशाली सारखी एक सांभाळ म्हणजे हा, आणि ऐश्वर्या रायला सांभाळलं असतं. या इथं या, काय नका या की. नका का ऐश्वर्या राय पाहिजे ना? मी आणून देते की ऐश्वर्या राय. कुठे घेतली नाही. हा, और अगले दिन मोहल्ले में ऐश्वर्या आई. कपडे पण अंगावर मिळाले नसते, केळीची पानं लावून पण लागला असतं. सगळं कमवतो पैसे सगळं तिच्याच याला घालवायला. आणि ती कमवत नाही का? केवढं कमवते ते- ती? नाही ती कमवते रे, पण नवरा म्हणून जो अधिकार असतो तो यांनी कुठला दिला असता? विचार कर जरा. आता ऐश्वर्या सारखी बायको मिळवलं कशाला अधिकार कशाला पाहिजे? अधिकार पाहिजे? मग त्यांनी तिने तुझ्यासारखी बायको मिळून तरी कुठं अधिकार आहे त्यांच्याकडे? हो, हो, असं थोडी येतं. असंच आहे. आम्ही काय मागतो? 1 रुपया का मागतो? अय्यो, ओ माय गॉड. अय्यो, ती सनस्क्रीन आहे का काय तुझ्याकडे? म्हणती लेडीज? बोला, काय म्हणती लेडीज? मी म्हणून राहिले आणि मी म्हणून संसार केला. हो, मग म्हणतेच मी म्हणून टिकली, टकल्या टिकला म्हणून टिकली टिकली. असा एक उखाण आहे. दुकानं नाही बोलत. हे काय ते म्हणतात, काय ते मन. मन आहे, मन. तर आमची कॉमेडी चालली होती थोडीशी, तर कॉमेडी झालेली आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. बाय. आता आम्ही चाललोय फिरायला बाहेर. चला, लाईव्ह येते थोडा वेळ रिक्षातून. अरे यार. तेव्हा का गणेश अरे यार करायला लागला. रिक्षा- म्हणजे रिक्षातून याला काही नको मला आहे. कुठे बोलायचं? इथं रेडिओ चालू असल्यामुळं मैदानात काय होतंय, मैदानात रेडिओ चालू असल्यामुळं मला लाईव्ह चालू करता येईना. तिकडचा आवाज हे 6 मारला की लगेच बायका नाचते ते. बायका? अरे ती म्युझिक लागते रे. 4 मारला की लगेच गाणं लागते. असं झालंय. म्हणून आता लाईव्ह आहे ना, मी रिक्षातून घेते. मी चालले फिरायला. कुठं चालले ते लाईव्ह मध्ये या आणि सांगा. ओके, प्रत्येक लाईव्ह मध्ये येत जा. पैसे देत आहे? 1000 दे, 1000 लय नको. ते बघा ठेवलं. आणि ऐश्वर्या राय पाहिजे होती. एवढी ऐश्वर्या रायच्या डब्बल बायको भैया, माहितीये का? ती समजायला झाली या. ऐश्वर्याचे डबे. मग तिच्यापेक्षा डब्बल, माहितीये का? न विचार करता शरीराचा, न माणसाचा विचार करता सगळं सोडून करून संसार केला माणसा. म्हणजे त्यांनी पण केला, आम्ही पण केला, नाही ना, सर्वांनी. तूच केला ग, तूच नाही केला. नाही अगं ना, तूच केला ग. अरे नाही माझी रे. सनस्क्रीन पडे तूच केला हो सगळं. हो तुझ्यामुळेच गाड्या इथपर्यंत आल्या. हो, 30 वर्ष कोणामुळे गाडाले? तुझ्यामुळेच आला गाड्या इथपर्यंत ग. मग मी नसेल तरी होऊ शकत नाही, ते नसलं तरी होऊ शकत नाही. थांब जरा कॅमेरा हा, तुम्हाला सनस्क्रीन सगळ्यांच्या लावते. बरोबर सगळ्यांच्या सगळ्यांनीच केलंय, तवा झाले. सनस्क्रीन आता संपलं. हाय का ऊन बाहेर, आबाळ आलंय. अरे, एडी. हाय यार, असं असते ती हिरोची काम तर काढीचं नाही, मम्मी असं परत आप्पा 30वा घडीचा. मग तू बोलतो, तुला काय बोलतो? मग लवकर काम उरकायचं गणेश. कामाबद्दल बोलते. का शांत बस? जायचं, किती उशीर लावतो यास? नाव सांगतो आपण. आप्पा, आप्पा काय करणार? आप्पा, तुला ही वाटतं- बघा. आप्पाला तुला वाटतंय आप्पाला का? हा? येतं का इकडे जरा? अरे, 32 वर्ष होऊन गेली. आता आप्पाला गावाला. मग तुला लाज नाही वाटत असं बोलायला? हो, काय नाही बोलली तू, तेच करतो, उरकत नाही लवकर. बायकांचं उरकतं पण तुझं उरकत नाही. असं ट्रॅफिक मुंबईत असतं ना,
गरमीतून आहे ना यायलाच नको वाटतं, बाहेर पडायलाच नको वाटतं. खूप ट्रॅफिक असतं. तेवढं ट्रॅफिक आहे, खूप ट्रॅफिक आहे. आणि गाडी थांबली की गरम होतं खूप, असं आहे. गाडी चालू झाली की बरं वाटतं, थांबलं की परत गरम व्हायला लागतं, आहे की नाही हो? तर असं जागृतीनगर पुढे आहे मेट्रो स्टेशन. आणि इथून असं वळून आतमध्ये गेलं की भट्टवाडी लागते, भट्टवाडी. भट्टवाडीमध्ये घुसताना बस येते तिकडून म्हणून ट्रॅफिक आहे. छोटे छोटे रस्ते केलेत सगळे. बिझनेस लावतात फुटपाथवरती आहे ना, बिझनेस करतात. हे बघा असा रस्ता हे ते, त्याच्यामुळं काय हे रस्ता बारीक होतो आणि मग गाड्या निघायला असा वेळ लागतो, ट्रॅफिक होते जास्त. मस्त आहे ना. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. इथे गणपती मंदिर आहे, हे बघा. दिसलं. चला एरोप्लेन मध्ये बसून जाऊया. इथे हवा सुटली ना इकडे वरती. काम झाले वाटतं. गणेश, मेट्रो स्टेशन कुठे गेलं? हा ते बघा, ते बघा तिथे, ते मेट्रो स्टेशन आहे. जागृतीनगर मेट्रो स्टेशन. हे आम्ही 10व्या माळ्यावरती आलेलो आहोत. टेरेस. तर असा नजारा आहे मस्तपैकी. छान छान वाटते ना. कलरिंग ग्रीन कलरिंग. बघा कशी घरं बांधलेत वरती डोंगरावरती, बघितलं कसे आहेत. आणि 2-2 मिनिटाला विमानं चालू असतात, इथून असतात. आणि इकडे ही कलरिंग असते. मस्त आहे ना नजारा. इकडे मंदिर आहे बघा वरती, ते बघा तिकडे ते मंदिर आहे तिथे वरती. सगळी मंदिर आहेत. बापरे, पत्रे केवढे हालतात आहे. चला. ग्रे कलर आहे ना. वॉशरूम मध्ये काय केलंय बघू दे. लाईट नाही. बंद आहे वॉशरूम. हे वॉशरूम मोठं आहे. बरं तिकडे आरामात आंघोळ करेल कोण, मध्ये हे पण लागेल. हा तेव्हा तिथं हे आहे, शावर आहे. मग तीच जागा, मग तेवढी जागा आपल्याला पण मिळाली असते. हे जर असं कोपऱ्यात ढकललं असतं तर अजून पण ढकलू शकतोय आपण. हे पण इथं अजून जर गेलं असतं चिटकून, हे कोपऱ्यात गेलं असतं तर. चल या साईडला कबड वगैरे त्या लोकांनी केलं टेबलचं असं. किचन.